Hello everyone, you are welcome on YouTube channel Learn for Knowledge. Dear students of 7th standard, today we are going to learn news analysis, English workshop, questions and answers. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण न्यूज ॲनालिसिस या टॉपिक खाली ज्या काही न्यूज सी आणि न्यूज डी आलेल्या आहेत, तर त्यामध्ये जे काही क्वेश्चन्स आलेले आहेत त्याचे आन्सर्स आपण बघणार आहोत. आता न्यूज सी आहे मोस्ट डेंजरस टाइम इन हिस्ट्री. यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, गेस द मिनिंग ऑफ मॅनकाइंड. मॅनकाइंड या शब्दाचा अर्थ सांगा. याचा अर्थ आहे मॅनकाइंड, ऑल द ह्युमन्स ऑर द ह्युमन रेस. सेकंड क्वेश्चन आहे, विच वर्ड्स ऑर फ्रेजेस इन द न्यूज रेफर टू द अर्थ. पृथ्वीकरिता बातमीत कोणते शब्द किंवा शब्दसमूह वापरले आहेत. याचं आन्सर आहे वर्ल्ड अँड प्लॅनेट आर द वर्ड्स यूज्ड फॉर द अर्थ इन द न्यूज. थर्ड क्वेश्चन आहे, विच ऑफ द गिवन प्रॉब्लेम्स डू यू बिलीव्ह इज द मोस्ट सिरियस. दिलेल्या समस्यांपैकी सर्वात मोठी समस्या कोणती आहे असा तुमचा विश्वास आहे. चर्चा करायची आहे. या ठिकाणी समस्या आहेत क्लायमेट चेंज, ओव्हर पॉप्युलेशन आणि एपिडेमिक डिसीज. यामध्ये कोणती समस्या मोठी आहे यावरती चर्चा करायची आहे. आता क्लायमेट चेंज ही जी काही समस्या आहे, हा जो प्रॉब्लेम आहे तर हा सर्वात मोठा आहे. आता यावरती चर्चा जी आहे तर ती आपण करावयाची आहे. क्वेश्चन नंबर 4, डिस्कस द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ द हेल्प ऑफ युअर टीचर्स. पुढे दिलेल्या विधानांची तुमच्या शिक्षकांच्या सहाय्याने चर्चा करायची आहे. विधानं आहेत, ए, वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डेस्ट्रॉय द प्लॅनेट ऑन विच वी लिव्ह. बी, वी विल हॅव बिल्ट कॉलनीज अमिड द स्टार्स. सी, राईट नाऊ वी हॅव ओनली वन प्लॅनेट. यावरती आपण चर्चा जी आहे तर ती करावयाची आहे. Question number 5. Professor Hawking wrote about the problem in the Guardian. Why is it given as news in the papers? प्राध्यापक हॉकिंग यांनी समस्येविषयी गार्डियन या वर्तमानपत्रात लिहिले. वर्तमानपत्रात ती बातमी म्हणून का दिली आहे. याचं आन्सर आहे, इट इज गिवन इन द न्यूज टू मेक पीपल अवेअर ऑफ द डेंजरस सिच्युएशन्स and make them understand the impending calamities. The news will inspire the scientists to find remedies to protect the earth. आता न्यूज डी आहे, क्विक क्युअर फॉर ऑल एलिमेंट्स. यावर पहिला क्वेश्चन आहे, गेस द मिनिंग ऑफ हॉक अँड फॉलोअर्स. याचं आन्सर आहे hawk. Hawk means to gather together in large number, and followers means persons who support and admire a particular person, supporters. Question 2 आहे, why is there a question mark in the heading. शीर्षकात प्रश्नचिन्ह का आहे. या बातमीच्या शीर्षकात प्रश्नचिन्ह काय आहे त्याचं आन्सर आहे, The reporter himself is doubtful about the contents of the news. He has given the news but left it to the people to decide whether to believe it or not. Question 3 आहे, which part of the news is reliable, which part may not be reliable. How do we learn that? बातमीतील कोणता भाग विश्वसनीय आहे, कोणता भाग अविश्वसनीय आहे, आपल्याला हे कसे समजते. याचं आन्सर आहे, द न्यूज दॅट पीपल आर हॉकिंग नियर आंबेगाव फॉर द स्पेशल पावडर सीम्स टू बी अ रिलायबल न्यूज बिकॉज वी नो दॅट इव्हन टुडे मेनी गुलेबल, इलिटरेट अँड इग्नोरंट पीपल बिलीव्ह इन सच न्यूज अँड कीप फेथ इन सच मिरॅकल. The news that Miri Baba's special herbal powder cures all sorts of diseases may not be reliable news. This we know from
Dr. Karnik's statement that the number of patients in the Ambegaon Civil Hospital has increased in the last few weeks. Question 4 आहे, Will Miri Baba and his followers like the news? मिरी बाबा व त्याच्या शिष्यांना ती बातमी आवडेल का? याचं आन्सर आहे, They will not like the news because the news could raise questions and doubts among the people. They might protest and oppose this news. Question 5 आहे, What should you do when you fall ill? तुम्ही आजारी पडलात तर काय कराल? याचं आन्सर आहे, If I fall ill, I must go to my family doctor. Question 6 आहे, Imagine how this news item helped people understand the truth that Miri Baba's powder cannot cure diseases. Write the story about it in short in your mother tongue. ही बातमी मिरी बाबाची पावडर आजार बरे करू शकत नाही हे सत्य लोकांना समजण्याकरिता कशी उपयोगी पडली याची कल्पना करा व तुमच्या मातृभाषेत याविषयीची छोटी गोष्ट लिहा. याचं आन्सर आहे, काही सुशिक्षित तरुणांनी मिरी बाबाच्या मठापाशी जमलेल्या सर्व रुग्णांना जमा केले. मिरी बाबाला मठाबाहेर आणले आणि ती पावडर म्हणजे औषध नसून साधे बाजरीचे पीठ आहे हे सत्य त्या सर्वांसमक्ष मिरी बाबाला कबूल करायला लावले. मिरी बाबाने आपण पैसे कमवण्याकरता लोकांना फसवले हे कबूल केले. अशा प्रकारची स्टोरी जी आहे तर ती आपण लिहू शकता. Thanks for visiting to our channel. Please like, share and subscribe our channel.